स्वर्गीय पांडुरंगजी राऊत मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी. ठीक आहे सर, आपण मंगरुळपीर वाशिममध्ये काम करतोय. तर हॅलो. हां बोला ना दादा. हां सर, आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये एकंदरीत जो मागासवर्गीय समाज आहे यांचं एकंदरीत सध्याची स्थिती काय आहे, म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय? मागासवर्गीय समाज हां. इथं बेरोजगार आहेत. बरं बरं. शिक्षणासाठी त्यांना हे नाही आहे तर स्वयंरोजगार करतात, असं कामानं जातात कोणाच्या. हां हां हां. म्हणजे त्याची परिस्थिती, त्यांचे प्रश्न काय आहेत महत्त्वाचे? त्यांचे प्रश्न तेच त्यांना म्हणजे इन्कम नसल्यामुळे ते चाकरीसारखी कामं करायला लागतात त्यांना, बाकी तर काही नाही. बरं सर, त्यांच्यासाठी शासन असं विविध योजना राबवत आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात की कितपत नाहीत पोहोचत? कोणते असं कोणत्याही शासनाचं कसं बा मागासवर्गीय समाज, मायनॉरिटी समाज हा विकसित झाला पाहिजे यासाठी सर्व स्तरातनं प्रयत्न होत आहे. अच्छा, सांगा ना मग पुढं. हां, तर कशी कंडिशन आहे त्यांची सध्या, राजकीय किंवा सामाजिक स्थिती? हां तेच सांगितलं ना तुम्हाला, ते इन्कम नसल्यामुळे तर ते म्हणजे चाकरीचे कामं करत आहेत. बरं बरं सर, त्यांच्या महिलांचं शिक्षणाचं किंवा असं काय प्रमाण आहे त्या एरियात? फार कमी आहे सर, सुविधा नाही तर आहे तर ते पैसे देऊन आहेत सर्व. हा तुमचा ग्रामीण भाग येतो का? बरं, ग्रामीण भागात त्यांना तसं रोजगाराचं साधनं वगैरे असे कोणते आहे? रोजगाराचे साधन ते रोजगार हमी योजनेचे होते आहे, पण त्याच्यात त्यांना ते टाईमवर पैसे मिळत नाही म्हणून त्याच्यात जात नाहीत. बरं बरं. तर वाशिम जिल्हा हा म्हणजे बंजारा समाजाचा खूप मोठा प्रदेश आहे. हां हां, तर त्यांची नाही सर्वच आहे कंडिशन इथं कशी? वाशिममध्ये. सर मग त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी असं काय करायला पाहिजे तुम्हाला वाटते? जरा शिक्षणाचा हे आधार दिला तर थोडा चांगला.